चला सगळ्यांना नमस्कार आणि येवकार. आज राज्यान तसेच देशभर आम्ही जर पळयत जाल्यार आज विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स हे चालू आसा. कोणाक पर्सनल टार्गेट करप आणि ताजेर राजकारण करप हे फक्त आमच्या राज्यान न्ही तर देशभर चालू आसा. ह्या वर्सा आमी आता 75वा साल मनयतात इंडिपेंडन्साचो. आणि ताजेर जर तर आमी बारीक नजर घातली जाल्यार नॅशनल हेराल्ड म्हणल्यार जेन्ना इंडियन नॅशनल काँग्रेस हो एक मुवमेंट आशिल्लो, इंडिपेंडन्स ह्या देशान मेळपा लागून एक मुवमेंट आशिल्लो आणि तेन्ना जो आवाज आशिल्लो देशभर तो व्हरपाक लागून हो पेपर काडिल्लो नॅशनल हेराल्ड. आणि कोणे काडिल्लो पेपर? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, श्री रफी अहमद किडवाई आणि खुबशे असे बाकीचे इतर लोक आशिल्ले. तांणी येवन हो पेपर काडिल्लो जो देशभर लोकां मेरेन आवाज वचचो इंडिपेंडन्साचो म्हणून हो पेपर काडिल्लो. आणि ते कंपनीचे नाव आशिल्ले एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड. मागीर आमकां इंडिपेंडन्स मेळ्ळें आणि हो जो पेपर आसा तो खंय तरी लॉसान गेलो. सो लॉसान गेलो तेन्ना काँग्रेस पक्षान ताका 90 कोटीचे रीण, म्हणजे त्या कंपनीचे रीण जाले 90 कोटी रुपया. आणि तेन्ना काँग्रेस पक्षान 90 कोटीचे ताका रीण दिले की ताजे जे कंपनीचे जे रीण आशिल्ले ते माफ करचे म्हणून. सो ताज्या वयल्यान एक कॉन्स्पिरसी केली. 2014 ह्या सरकारान ताजेर सुब्रमण्यम स्वामी जे आशिल्ले तांणी कंप्लेन केल्ली. सो हो एक इश्यू घेवन, मुद्दो घेवन तेन्ना ते इलेक्शनाक ताचो वापर केलो. 2015 ती केस क्लोज जाली. आता परत सडनली ती नॅशनल हेराल्डाची केस जी आसा ती परत आमचे जे लीडर आसा राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी आमची अध्यक्षा तांकां परत ईडीन समन्स केला. 13 तारखेक राहुल गांधी सुनवाई आसा दिल्लीत. सो ताजो आमी निषेध करतात. आणि हे जे वापर बीजेपी सरकार जे हे ईडी जावं, आयटी जावं, सीबीआय जावं हांचो वापर करून जो एक भंय निर्माण करपाचो जो प्रकल्प जो चल्ला देशभर, मागीर हांव येता आमच्या राज्यानूय तो चल्ला. सो हाजो आमी निषेध करतात आणि हाजो आमी प्रोटेस्ट सोमारा सकाळी 11 वरांचेर ईडी ऑफिसाच्या भायर काँग्रेस पक्षातर्फे आमी करतले. आता दुसरो मुद्दो म्हणटा तो गेल्ले 2-3 दीस चल्ला जे विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आमच्या गोंयांनी चल्ला. एक खंयचो तरी मंत्री स्पेसिफिकली आणि जी भाषा, जी अनएथिकल, अनडेमोक्रेटिक जी भाषा वापरता, म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हातून दखल घेवची, इंटरव्हीन जावचें. कित्याक एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, एक लीडर ऑफ ऑपोजिशन ताजे कडेन जर तर अशी आमी भाषा उलोवपाक लागले जाल्यार सामान्य बारीक मनशाक, गोंयकाराक आमी कितें रिस्पेक्ट दितले? ताका एक्चुअली म्हाका दिसता शॉर्ट टर्म मेमरी लॉस जाला. तो म्हणटा कोण मायकल? अरे जेन्ना 2022ची निवडणूक जाली, जेन्ना राज्यपालान सगळ्यांक आपयले तेन्ना बसून तुवें फोटो काडलो तेन्ना तुका खबर ना कोण मायकल तो? म्हणजे तुजी शॉर्ट टर्म मेमरी लॉस जाल्या दिसता म्हाका. जो मनीस 2 म्हयन्या पयलीं आपल्या कलिगाक जर तर रिस्पेक्ट दिवपाक शकना आणि याद जर ताका उरना जाल्यार हो गोंयकाराक कितें रिस्पेक्ट दितलो? हांव ताजेर डिटेलान वचना टेक्निकॅलिटीन, पूण म्हाका एकूच प्रश्न करपाचो आसा की तुवें सुओ मोटो ही केस घेतली जाल्यार म्हाका दिसता आमच्या लीडर ऑफ ऑपोजिशनान सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली जवळ जवळ 10-11 वरांचेर.
सांची रोखडी 3 हो प्रेस कॉन्फरन्स घेता. बरे तू म्हणटा की ते ओडीपी थंय वायलेशन चल्ला, वायलेशन जाल्या. सी गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. मंत्री येतले वतले, पोर्टफोलिओ चेंज जायत रावतले, पूण जे सरकार त्या टायमार असता, गव्हर्नमेंट ऑफ द डे जे डिसिजन घेता, जे तांणी तेन्ना प्लॅन अप्रूव्ह केल्ले, आर यू ट्रायंग टू से दॅट दे वर इलिगल किंवा तेन्नाच्या मंत्र्यान करप्शन केल्ले? हाचेर ताणें पयलीं क्लियर येवचें. बरें दुसरें, जर तर तो म्हणटा की थंय त्या ओडीपीन सारखे नाशिल्ले जाल्यार ते ऑफिसर कशे तुजे बरोबर बसले प्रेस कॉन्फरन्साक? Why FIR is not filed on those officers and how can you sit with those officers? Because plan तर ताणीच केला, सायन तांचीच आसा. आणि एरोगन्सी लेवल काल हांव पळयतालो, खंय तरी ताणें मिडियाक कोण तरी मिडियान ताका प्रश्न केलो, तर एरोगन्सी लेवल इज सो हाय, तो ताका तूं खंयचो? अरे यू आर एन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, यू आर अ कॅबिनेट मिनिस्टर, यू कॅनॉट टॉक सो एरोगंट. एक सामान्य गोंयकार मनीस तुका प्रश्न विचारपाक शकता. I don't want to get into those details, but that language what he has used, saying that 15 वर्सां पयलींचो इतिहास काढा, तेन्ना ताच्या बोल्सान 100 रुपया आशिल्ले काय? सो व्हॉट आर यू ट्रायंग टू से? फाल्यां जर तर एक गोंयकार, एक सादो बारीक गोंयकार जर तर एक एंटरप्रिनर जावन जर तर व्हडलो जालो, पयशे जाले जाल्यार ते तुमच्यान पळोवपा जायना काय? फक्त पयशेकारांनीच पयशे करपाचे काय? तुमीच राज्यशाही चलोवपाची, हुकुमशाही चलोवपाची? दिस इज नॉट एक्सेप्टेड. हे जे सुडाचे राजकारण जे चल्ला एट सेंटर लेवल, दे आर टार्गेटिंग अवर लिडर्स. आणि हांगा गोंयान हो ते घेवन बसला. सो आय अपील एंड आय अर्ज टू द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा, डॉक्टर प्रमोद सावंत, that he should intervene and he should instruct his honorable minister not to use such unethical, undemocratic language and arrogance level. आणि ताणे सांगले की त्या ओडीपीन सगळे भायले लोक आयल्यात, तो एक गोंयकार कमी पूण दिल्लीकार आसा आणि कोण आसा. आय वॉन्ट टू आस्क हिम वन क्वेश्चन की तुवें ओल्ड गोवा जी आमची हेरिटेज सायट जी युनेस्को आसा, थंय तुवें 400 FAR कसो डिसायड केलो? थंय इन्फ्रास्ट्रक्चर आसा, थंय जे आतां लोक रावतात थंय उदक आसा, थंय सॅनिटेशन आसा, म्हणजे तूं थंय स्कायस्क्रेपर बांदपाक सोदता, मग थंय कोण गोंयकार घेतले 25 फ्लोराच्यो बिल्डिंग, 30 फ्लोराच्यो बिल्डिंग? सो वॉट आर यू ट्रायंग टू प्रूव्ह, और वॉट एक्झाम्पल यू आर ट्रायंग टू सेट? फक्त थंयच इरेग्युलेरिटीज जाल्यो. तालिगांव जाल्यो ना? तालिगांवची शेतां सारखी आसात, तालिगांवचे दोंगर सारखे आसात, तालिगांवचे स्लोपूय सारखे आसात. म्हापशा ओडीपीन प्रॉब्लेम ना, मडगांव ओडीपीन प्रॉब्लेम ना, फक्त एकूच ओडीपीन प्रॉब्लेम दिसता. आणि तो जर तर व्हेरी गुड, हांव म्हणटा समज जर तर इलिगॅलिटीज जाल्यार अवश्य घेवच्यो. आणि तू जर तर इतलो एग्रेसिव्ह जावन जर तर सो मोठो केसीस घेवपाक लागलो जाल्यार मिका सिंगाच्या केसीजान तुवें प्रेस कॉन्फरन्स घेवन कित्याक सांगू ना दॅट टील आय एम द मिनिस्टर आय विल मेक शुअर एक मिका सिंग आणि दुसरे जे ओल्ड गोवा हेरिटेजान जे घर आयिल्ले ते आपण डिमॉलिश करतलो म्हणून तुवें कित्याक स्टेटमेंट दिवना? ते तरी आतां बांदिल्ले मरे, ताचेर कित्याक तूं उगी आसा? सो आय थिंक जे ह्या गोंयान सध्या जे वातावरण चल्ला, आज ताका टार्गेट केल्या, फाल्यां आनी कोणी आसतलो. लोकांनी तुमकां आज मॅन्डेट दिला, तुमचे 20 नंबर आयल्या लोकांची कामां करपाक, जे मुद्दे आसात ते रिझॉल्व करपाक, विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स करपाक तुमकां दिवना लोकांनी निवडून. आणि हांव तुका परत एकदा सांगता, प्लीज स्टॉप दॅट एरोगन्सी लँग्वेज. You cannot talk to media so arrogantly. So तरेन ना तू मंत्री फुल गोंयचो. काल आणि एक प्रोग्राम जालो, गरीब कल्याण संमेलन जाले वाळपय. सांगपाक खूप दुःख भोगता आणि खूप दुर्दैवाची गोष्ट की ती अंगणवाडीचे वर्कर्स, खरे म्हणल्यार गरीब लोकांक जर तर कोण पावता आसत ते अंगणवाडी वर्कर्स पावतात. इट इज लायक अ रुरल एरियान सॉर्ट ऑफ हेल्थ केअर सिस्टम की
तांच्या पोटार तुवें पांय दवरल्या, तांकां 7 जाणांक तुवें टर्मिनेट केल्या, ती बाबडी ती हंगर स्ट्रायकाचेर बसल्या. काल म्हाका दिसता 2 जाणांक एडमीट करचे पडले हॉस्पिटलांत. त्या गरीब लोकांचेर तुका दिसना, त्या गरीब लोकांचेर तूं पांय दवरता, पोटार पांय दवरता, आनी हांगा वचून तूं गरीब कल्याण संमेलन करता. सो हे कसले राजकारण चलता. परत एकदा मुख्यमंत्र्या कडेन मागता की ताणें इंटरव्यून जावचें, हाचेर उगी रावचें न्ही, कित्याक यू आर फायनली द हेड ऑफ द स्टेट. आनी म्हाका दिसता समज जर तर कोणी जावं, आज 40 आमदार जे लोकांनी निवडून दिल्ले आसा, दे आर एन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. यू कांट यूज सच अनडेमोक्रेटिक लँग्वेज ऑर यू कांट बिहेव सो अनडेमोक्रेटिकली. सो मागता सीएमा कडेन की ताणें ताका इन्स्ट्रक्ट करचें एंड यू शूड आस्क हिम not to use such language and behave properly. Why is the Congress so quiet? Congress is going to reaction of the opposition. I think the way Rane has insulted the leader of opposition, there has been no reaction. No, see, there has been a reaction. In fact, when he attacked leader of opposition himself took up that case day before yesterday. Morning he called for a press. He wanted to give clarification. After that, Tina and Bharat press घेतल्या. So that is the reason yesterday we had called for a CLP meeting. We have discussed in detail. But it is not pertaining to only Michael Lobo. Tomorrow it can be anybody else. No, but yesterday जेन्ना आमी दिगंबर कामती क्वेश्चन जाल्लो मिडियान, ताणें म्हटलें आपणाक जेन्ना टार्गेट करताले तेन्ना No. See, I have not. Congress is divided on the issue. No, the Congress is not divided. We are united. In fact, we had a CLP meeting yesterday. Everybody was present. Only one MLA was out of town, so he couldn't attend. All 10 were there. And with due respect to our ex-chief minister and ex-leader of opposition, if you see his statement very clearly, that he has not questioned our MLAs. He said की जेन्ना याचे विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स जेन्ना जाताले तांच्या टायमार याद आसतले, जेन्ना तांचेरूय अटॅक जाल्लो मायनिंगाच्या संदर्भात आणि दुसरे जायकाच्या संदर्भात, तेन्ना प्रेसांनी ताका तसो विचारूंक ना. दॅट इज वॉट ही वॉज ट्रायंग टू से. अमित बाब, जेन्ना काल तुमची सीएलपी मिटींग झाली, जेन्ना बाकीच्या एमएलएंका विचारते, बाकीचे एमएलए म्हणटा आम्ही त्याच्यात इंटरफेअर करूचे ना, तो त्याचो वेगळो इश्यू, आम्ही फक्त सीएलपी मिटींग. सो ह्याच्यातनं अशें दिसता की तुमचे एमएलए सपोर्ट करिना, लोगो अपोजिशन देना. हांव सुद्धा आय एम अगेन टेलिंग यू दॅट आय एम नॉट हियर टू टॉक इन डिटेल अबाउट हिज होटेल मॅटर. आय हॅव कॉल्ड हिज प्रेस कॉन्फरन्स दॅट द विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स जे चल्ला पळय हांगा, सुडाचे राजकारण चल्ला, ते आज ताणी आमच्या सीएलपीचेर अटॅक केला, फाल्यां ते आमच्या एमएलएचेर करतले, कदाचित म्हजेर करतले, सगळ्याचेर, फाल्यां गोंयकारांचेर करतले. सो दिस इज नॉट रायट वॉट इज हॅपनिंग इन द स्टेट ऑफ गोवा. अमित बाब, अशें दिसता की स्पेशल टार्गेट केले जाता. ऑब्वियसली न्ही. सी, गोंयान एकूच म्हजो प्रश्न तोच आशिल्लो की सो मोठो तूं केसी घेता, पण वाय ओन्ली वन पर्सन? मिका सिंगाचेर कित्याक सो मोठो जाल्ला? ओल्ड गोवाचे घर जे बांधले हेरिटेज सायटीन इलिगल, ताचेर कित्याक सो मोठो जाल्ला? त्यो इलिगलिटीज दिसना. बरें, दुसरे, देर आर सो मेनी कंप्लेंट विच आर फायल्ड इन द स्टेट ऑफ गोवा इन वायलेशन ऑफ CRZ. त्यो केसी कित्याक घेना? आता फॉर एक्झाम्पल, बरें जालें, ताणी पॉइंट काढलो, तो म्हणटा 70 आपल्या काळजान आसा, 70 आपल्या रक्तान आसा. बरी गोष्ट. पूण जेन्ना वाघेरीचो इश्यू आयलो तेन्ना थंय कित्याक एफआयआर जाल्ना? म्हणजे जेन्ना वाघेरीचो दोंगर कापताले तेन्ना तूं खंय आशिल्लो? तेन्ना यू आर स्लिपिंग. सो वाय एफआयआर इज नॉट फाइल्ड ऑन दोज पीपल? वाय यू हॅव नॉट इन्व्हेस्टिगेटेड दॅट केस? ते इको सेन्सिटिव्ह झोन करता म्हणून सांगून जायना न्ही. वॉट आय एम ट्रायंग टू से इज, इफ ही सो कन्सर्न, very good. I'm happy that is concerned for the destruction of Goa which is happening. But एक गोष्ट लक्षात घ्या की हो जो प्लॅन आशिल्लो हे आमच्याच सरकारान केल्लो. होच मुख्यमंत्री आशिल्लो आमचो डॉक्टर प्रमोद सावंत वॉज द देन चीफ मिनिस्टर. सो व्हॉट आर यू ट्रायंग टू क्वेश्चन की तेन्ना तुझे जे मंत्री आशिल्ले तांणी करप्शन केलें काय ते ऑफिसर आशिल्ले तांणी करप्शनां केली, की ते ऑफिसरूय आजूय आसात? प्लॅन ऑफिसरांनी केला.
लोकांनी करू ना, लोकांनी ऑब्जेक्शन घातले आसतली. अमित बाब, जेन्ना तुम्ही नॅशनल हेराल्डाचो इश्यू म्हणटा, नॅशनल हेराल्डाचो इश्यू 2012 हे जाल्लो. 2014 पटियाला कोर्टान समन्स बजावलेले सोनिया गांधी, राहुल गांधी. सो तेन्ना काँग्रेस सरकार आशिल्ली. सो तुम्ही असे कशें म्हणटा की बीजेपी टार्गेट करता ह्या विशयावर? बीजेपी टार्गेट करता म्हणल्यार ती केस एक्चुअली तेन्ना क्लोज जाली. करेक्ट. अँड इफ यू सी द मॅटर व्हेरी क्लोजली, प्लीज अंडरस्टँड, हो जो नॅशनल हेराल्ड जो पेपर आशिल्लो पळय, तो आमच्या इंडिपेंडन्साच्या टायमार काडिल्लो. सो दॅट मुवमेंट जो तेन्ना जाल्लो तो फुल देशभर जावचो, लोकां मेरेन ते वचचे पावचे ह्या दृष्टिकोनान काडिल्लो. ताजो आनी दुसरो कसलोच हेतू नाशिल्लो. 1942 ते 1945 ह्या वर्सा जेन्ना क्विट इंडिया मुवमेंट जेन्ना स्टार्ट जालो, तेन्ना ब्रिटीश सरकारान हो पेपर बॅन केलो 3 वर्सां. आणि तेन्ना महात्मा गांधीन सांगिल्ले की दिस इज अ ट्रेजरी फॉर द नॅशनल मुवमेंट. आणि जेन्ना 2002 ते 2011च्या काळान जेन्ना तो पेपर जेन्ना लॉसान गेलो, 90 कोटी रुपये लॉस झाले, तेन्ना काँग्रेस पक्षाक दिसले की हो जो पेपर जेन्ना आमचे इंडिपेंडंट मुवमेंटा लागून काडिल्लो तो खंय तरी बंद जावपाक जायना, बिकॉज ताका एक सिग्निफिकन्स आसा, सिंबॉलिक तो. सो ताका राखून दवरपा लागून काँग्रेस पक्षान जेन्ना 90 कोटीचे लोन दिले, तातूंतले 67 crores वॉज पेड टुवर्ड सॅलरीज आणि VRS, and balance was used to pay the taxes of government. So I think आणि what happens when Congress party jenna पैसे दिले, it cannot be taken into equity. So that is the reason. आणि ते एक नॉन प्रॉफिट अंडर सेक्शन 25 एक नॉन प्रॉफिट कंपनी ओपन केली कॉल्ड एज यंग इंडिया. आणि ते यंग इंडियाच्या हाचेर ते पैसे दिले. आणि टिल टुडे नॅशनल हेराल्डाचे इन्कम असू किंवा सगळे एसेट असू, दे आर ऑल इंटॅक्ट. आणि बीइंग अ नॉन प्रॉफिट कंपनी, सी ताचे प्रॉफिट्स येता दॅट कॅनॉट गो टू द एक्झिक्युटिव्ह मेंबर्स ऑफ दॅट. सो आय थिंक ती केस परत काढपाची, सी आयडिया इज हे सरकार फक्त विंडिटिव्ह पॉलिटिक्स करता. 2024 जे इलेक्शन येता तांकां आतां कितें तरी मुद्दो जाय, पूण आमची कंट्री जे खरे मुद्दे आसात, टुडे आवर कंट्री इज बर्निंग, आवर स्टेट ऑफ गोवा इज बर्निंग, ते इश्यूज दामपा लागून हे सगळे लोकांचे अटेन्शन डायवर्ट करपाक लागून हो प्रकल्प चालू आसा. अमित बाब, माझं एक क्वेश्चन. नाव दॅट नायकल लोबो इज टार्गेटेड, काँग्रेस इज टॉकिंग. ताज्या पयलीं रिक्रुटमेंट स्कॅम जालो हेल्थान, ताज्या पयलीं व्हेंटिलेटर स्कॅम जालो, ऑक्सिजन स्कॅम जालो, काँग्रेसीचो आवाजूच नासलो. Why was Congress not taking on the health minister? No, see, Congress has been, in fact, I am The proud. government I am proud, and see, we will take up those issues now. If he has started suo moto, we have discussed recruitment. Also, is a big scam. I don't want to discuss that today, but I am proud to say. की कोविड टायमाचेर कोविड सुद्धा करू ना तुम्ही पोलीस स्टेशनार केल्या, आमच्याकडे सगळे डिटेल्स आसा, विल कम नाव वन बाय वन विल कम. कोविड टायमाचेर जर तर हांव म्हणटा ह्या सरकारान अक्षरशः कत्ल केले लोकांचे, आणि हांव आरोप करता की ह्या हेल्थ मिनिस्टराचेर कारणां लागून जाले. तेचे लोक मेले तेन्ना इनफॅक्ट आमचे युथ काँग्रेस वॉज द ओनली विंग ज्या लोकांनी आपलो जीव धोक्यान घालून तेन्ना लोकांक ते ऑक्सिजना पावयली, लोकांक मदत केली. त्या भायर काहींशे दुसरे ऑर्गनायझेशन आशिल्ले जेन्ना थंय GMC लोकांक हेल्प करताले, जेवण दिताले. सो रिगार्डिंग रिक्रुटमेंट स्कॅम वी विल कम अप ऑन दॅट इश्यू. आणि ज्यो इरेग्युलेटरीज ज्यो चल्ल्या GMC व्हेरी शॉर्टली विल कम अप. ही सेज की आपण कितें कितें आसता सगळें काडटा, वी विल ऑल्सो कम नाव. अमित बाब फाटल्या दिसांनी डोंट वॉन्ट टू टॉक विदाउट फॅक्ट्स अँड फिगर्स. It is in process. We will speak. दुसरी मेन सी आता I should not say this, but I'll say it on record. See, तो इतलो, if he is so concerned for the people of Goa, I will like to recollect सगळ्यांची memory. Last year in July, I got an ambulance. Okay, and that ambulance was a free service to the people of Kurcharan. This health minister, who was then health minister, send his officer to my house, sending me a notice saying that तू permission घेनासतना चलयली म्हणून ambulance.
अरे एम्ब्युलन्स पैसे करपाक घेवन आशिल्ली तुजे कडेन ते एम्ब्युलन्स दिवपाक जावना सरकाराच्यान म्हणून आय थॉट दॅट आय विल हेल्प द पीपल ऑफ कुडचरे म्हणून एक एम्ब्युलन्स हाडली सो सरकार एक लोकांक एंटरप्रेनरांक हेल्प करपाचो म्हणून टार्गेट करता 3 महिने म्हाका परमिशन मेळना लिटरली आय टू कम ऑन रोड्स पूण तूं हेल्थ एक्टा अंडर जर पळयत विथ दॅट गॅजेट नोटिफिकेशन नॉट हेल्थ एक्ट दॅट एम्ब्युलन्स 5 दिसांनी घरी मेळपाक जाय सो दे आय मीन what I'm trying to say, if he's so concerned, if he's so worried about people of Goa, he should focus in that direction. But he's got so many scams in his own cabinet. Why don't you drag all that out if this is vindictive politics? We'll drag it out, ma'am. Both can wait. As our leader said, we are in the process of getting all the data. We don't want to talk without facts and figures. It is in process. We will remove all the scams of this government with evidence. with evidence. The minister concerned, specific. Yes. Thank you. Thank you.